ज्ञानी, मैं राजकुमार बोल रहा हूं। तो ज्ञानी ध्यान से सुनो, जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है। तर मी तेच बोलतोय निळू भोल्या तुम्हाला, बघत राहा पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे। आणि मित्रांनो, संतोष देशमुखची हत्या जोपर्यंत ह्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, जोपर्यंत ह्याच्यातला मास्टर माइंड सापडत नाही आणि जोपर्यंत हे लोक फासावर जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं चॅनल हा विषय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो। आणि मित्रांनो, गेले 2 दिवस महाराष्ट्राची लॉन्ड्री झालेली आहे। आता तुम्ही म्हणता लॉन्ड्री शब्द कुठून आला? कारण धनंजय मुंडे हे हत्या प्रकरणात दोषी आहेत का नाही माहित नाही, आणि त्यांचा हस्तक्षेप असेल असं कोणालाही वाटत नाही, आणि नाही सुद्धा असं एक सर्वसाधारण सर्वांचं मत आहे। 14 करोड जनता म्हणते की धनंजय मुंडे त्यात दोषी आहेत, असं कोणी म्हणलेलं नाही 14 करोड जनतेपैकी। पण ज्या गुन्हेगारांनी हे कृत्य केलं, त्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत, हा आरोप धनंजय मुंडेवर आहे मित्रांनो। इथे गफलत व्हायला लागली आहे, कारण धनंजय मुंडे दोषी आहेत असं म्हणाला कोण? कोणीही म्हणालेलं नाही। आणि सर्वात महत्वाचं काय झालेलं मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे, एक डाग, एक धब्बा, एक निशान, कुठेतरी ह्याचं हत्येचं खापर, कुठेतरी यांचे कार्यकर्ते म्हणून हा ठपका, हा धनंजय मुंडेंच्या कपड्यात डाग पडलेला आहे। आणि आता एक लक्षात ठेवा, डाग पडला धनंजय मुंडेंच्या कपड्यावर। आणि काल पंकजाताईंनी विधान केलं की म्हणे, अहो काय राजकारण म्हणे, गढूळ पाण्यात कपडे धुतल्यासारखे आहे। मग या राजकारणाच्या गढूळ पाण्यामध्ये हे डाग पडलेले कपडे धुण्याचं काम पंकजाताईंनी केलं का? पंकजाताईंचं मौन आहे, पंकजाताई काहीच बोलत नाहीत, नो कमेंट्स। तर पंकजाताईंना यापूर्वी झालेल्या सर्व राजकारणाचं उत्तर काढायचंय का? पंकजाताईंच्या मनामध्ये मला बीडचा पालकमंत्री होऊ दिलं नाही याची खंत आहे का? पंकजाताईंचा झालेला पराभव हा पंकजाताईंच्या जिवारी लागलेला आहे का? गोपीनाथराव मुंडेंच्या पश्चात पंकजाताईंची झालेली वाताहात या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली मित्रांनो। जलबिन मछली ज्या पद्धतीनं तळमळते, त्या पद्धतीनं पंकजाताई या गेली 5 वर्ष या राजकारणामध्ये कधी कधी व्यथित होऊन त्या विधान करत होत्या की मी लढवया, मी लढणार, माझ्यावर अन्याय होतोय। वारंवार त्यांना कित्येक वेळा तिकीट नाकारण्यात आली। पंकजाताईंचं खच्चीकरण देवेंद्र फडणवीस करतात का अशी शंका महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली। त्या भाजप पंकजाताईंना टार्गेट करताय का? पंकजाताईंवर झालेले चिक्की घोटाळा, पंकजाताईंवर झालेला आरोप म्हणून कुठेतरी पंकजाताईंना शिक्षा म्हणून भारतीय जनता पार्टी कुठेतरी टार्गेट म्हणून पंकजाताईंना कॉर्नर केलंय का? अशी चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली मित्रांनो। आणि पंकजाताई
वारंवार आपला क्रोध त्यांच्या गडाच्या भाषणाहून, त्यांच्या मेळाव्यातून, त्यांच्या उद्दिनेतून, म्हणजे पंकजाताईं आता नॉर्मल ह्या आत्ता झाल्यात की ज्यावेळेस त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून गेल्या आणि नंतर ज्या त्यांना मंत्रीपद मिळालं, आता पंकजाताई कुल 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 झालेल्या आहेत, कुल शांत झाले, म्हणजे त्यांचा आक्रमकपणा कमी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर घटना घडली ही संतोष देशमुखच्या हत्येची. आणि वारंवार पत्रकार लोक हातामध्ये ती बूम घेऊन विचारतात, बोला तुमच्या काय प्रतिक्रिया, बोला तुमच्या काय प्रतिक्रिया. पंकजाताईंनी सांगितलं, अरे राजकारण हे गढूळ पाण्यात कपडे धुतल्यासारखं आहे बाबांनो, मी काय बोलू तुम्हाला. डाग धनंजय मुंडेंच्या कपड्यावर, गढूळ पाण्यात, राजकारणाच्या गढूळ पाण्यात कपडे धुतायत पंकजाताई. आता कपडे धुतले, आधी पडला डाग. वाल्मिक कराडच्या माध्यमातून, म्हणजे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते ते सुदर्शन घुले हे त्यांचे संगनमत, म्हणजे वाल्मिक कराड सुद्धा त्यामध्ये आका आहेत का नाही हे अजून सूर्यदासांच्या भाषेत आका, पण तो आका आहे का नाही अजून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे कदाचित वाल्मिक कराडला जामीन सुद्धा मिळेल. पण खरा आका कोण आहे तर आता आकात समोर आले दुसरा चेहरा, त्याचं नाव आहे सुदर्शन घुले, त्याचं नाव आहे विष्णू चाटे. विष्णू चाटेचा मोबाईल नंबर अजून सापडत नाही. कृष्ण अंधळे फरार आहे. आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर त्यात नामदेव शास्त्री महंत, भगवानगडचे महंत, त्यांनी केलेलं विधान, आणि शास्त्रीजींना तर प्रणाम केला पाहिजे. शास्त्रीजी, आपण पंकजाताईंनी गढूळ पाण्यात राजकारणात धुवून आणलेले धनुभाऊचे कपडे, आधी त्यांनी सांगितलं की स्वच्छेत म्हणले, त्याला काय अगदी छान धुतली पंकजाताईंनी. आणि पुन्हा त्या कपड्यांना इस्त्री करण्याचं काम जर कोणी केलं तर नामदेव शास्त्रींनी केलं. म्हणजे याचा अर्थ जरा समजून घ्या की त्यांनी अगोदर विधान एक केलं, नंतर त्यांची भूमिका दुसऱ्या दिवशी बदल, जास्त मीडिया ट्रोल व्हायला लागला. त्यांनी सांगितले की मीडिया ट्रोल का करतो, कारण मीडिया हा ज्ञानी नाही. ज्ञानाचं गुत्त काय फक्त या साधू संत महंतांनाच दिलेलं आहे का मित्रांनो? किती जरी श्रीमंत करोडपती असला, तो काही सोन्याची भाकरी आणि चांदीची भाजी करून खात नाही मित्रांनो, एक लक्षात घ्या. किती जरी धनवान असला तरी त्याला सुद्धा खायला बटाट्याची भाजी आणि गव्हाची चपाती लागते. हे माणसाचं शरीर आहे, हे माणसाचं शरीर आहे. सगळे माणसं, सगळं काही, किती जरी धनवान, किती जरी करोडपती असला, कोण सोबत घेऊन गेलेलं आहे? कुणीही. फक्त एक भौतिक सुख आहे, आणि या भौतिक सुखाच्या माग हे सगळं अर्थकारणी चक्र आणि समाज जीवन आणि त्यांचं राहणीमान सुरू झालेलं मित्रांनो. आता कोण कोणाच्या घरात जन्माला यावं, हा ज्याचं त्याचं पुण्य स्मरण आहे, ज्याचं पुण्य फलित, त्याच्या अंतर्मनाचं आदल्या जन्मीचं पुण्य, त्याच्यावर त्याचा पुढचा जन्म किती श्रीमंतीमध्ये तो जन्मायचा. एक भाऊ एकदम करोडपती असतो, हेलिकॉप्टरमध्ये फिरतो, आणि एक भाऊ मोलमजुरीला शेतात जातो. हा त्याच्या कर्माचेही फळ आहे. म्हणून मीडिया बूम घेऊन फिरतो म्हणून मीडिया भिकारी, मीडियाला ज्ञान नाही, धनवान नाही. आणि ह्या मीडिया ह्या धनवानांच्या आणि ज्ञानी माणसांच्या पाठीशी ट्रोल करतो, त्याचा आनंद शास्त्रींना झाला. त्यांनी सांगितलं मला आनंद झालेला आहे की ट्रोल व्हायला लागलो, कारण मी धनवान आहे, मी ज्ञानी आहे, आनंद आहे, पण अहंकार नको आहे. ज्ञान आणि संपत्ती याचा ज्यावेळेस अहंकार निर्माण होतो, त्यावेळेस कुठंतरी या साधू संत महंतांच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण वारकरी संप्रदायांच्याच लोकांनी केलेले आहे. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अगोदर शास्त्री काय बोलले, संतोष देशमुखची मुलगी भेटायला गेल्यानंतर, धनंजय देशमुख भेटायला गेल्यानंतर त्यांना महंत काय बोलले, अगोदर त्यांनी काय बोललं होतं की गुन्हेगारांची मानसिकता ही मीडिया का दाखवत नाही. एका चापटेची मानसिकता असते. अरे तुम्ही 50 चापटा मारायच्या होत्या संतोष देशमुखला, पण त्याचा जीव घ्यायला नको होता.
अपमानाचा बदला अपमानाने घ्या तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. त्यांना एक चापट मारली, तुम्ही त्याला 10 मारायच्या होत्या. त्याची धिंड काढायची, तरी कोणी काही म्हणलं नसतं. ठीक आहे बाबा, बदला घेतला, अपमानाचा बदला घेतला. पण ज्या वेळेस तुम्ही त्याला त्याच्या एक शरीरावर एक ठिकाण असं नाही की जिथं त्याच्या जखम नाही. त्याच्या मुलीनं काल व्याकुळ होऊन म्हणतं रामदेव शास्त्रींना सांगितलं की शास्त्रीजी, आम्हाला त्याच्या अस्थिमध्ये फक्त 3 हाडं मिळाली, एवढी हाडं तुटलेली. आणि धनंजय मुंडेंचं सलाईन मधून आलेलं रक्त बघून शास्त्री व्याकुळ झाले की त्यांना आता काय करावं काय समजत नव्हतं. असे म्हणत व्याकुळ होऊन म्हणले की मला ते रक्त पाहावं नाही. धनंजय मुंडेंच्या डोळ्यातले करुणाभाव मला पाहावाल नाही, म्हणून त्यांना करुणा निर्माण झाली आणि त्यांना एक ज्ञान झालं की धनंजय मुंडे एक खूप सोसले, खूप भोगले. हो महंतजी, धनंजय मुंडेंनी खूप यातना भोगल्यात, अत्यंत यातना भोगल्यात. सगळ्या महाराष्ट्राला समजतंय की काय चाललेलं आहे हे राजकारण. म्हणून मी जे म्हणलेलं आहे की डाग पडला धनंजय मुंडेंच्या कपड्यावर, राजकारणाच्या गढूळ पाण्यामध्ये धुतलं पंकजाताईंनी आणि आता स्वच्छ करून इस्त्रीला पाठवलं भगवानगडावर. आणि तिथून मस्तपैकी आता इस्त्री करून ते वाळत घातलं फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यावर. आता त्या कपड्यांना मस्तपैकी एकनाथ शिंदे आणि अजितदादा स्टार्च करतील आणि चकचकीत करून पुन्हा पालकमंत्री पद धनंजय मुंडेला बहाल करतील आणि सन्मान त्यांचा जीसीबीनं फुलं उधळून या महाराष्ट्रात जयघोष आणि सत्कार होईल आणि सगळं काही शांत होईल. आणि संतोष देशमुखचा आत्मा मात्र तडफडत राहील. लक्षात ठेवा मित्र, व्यथित होते ह्या घटना, ह्या जास्तीत शब्द, ताबडतोब भूमिका बदलणे, राजकारणातली डबल ढोलकी आता अध्यात्मात सुद्धा सुरू झाली का? आदल्या दिवशी केलेलं समर्थन दुसऱ्या दिवशी लगेच संतोष देशमुखच्या परिवार माझाच आहे, लगेच ते सगळे माझेच आहेत. पुन्हा ह्याला जातीवादी रंग, संप्रदाय दुखावला, समाज दुखावला. समाज आला कुठे इथं? काल सुद्धा राजाभाऊ फडणे एका मुलाखतीमध्ये मी ऐकलेलं आहे की त्यांनी सांगितले की मॅक्झिमम खून हे वंजारी समाजाच्या माणसांचे झालेले. त्याच्यात मराठा वंजारी वाद आलाच कुठं? इथं ही वृत्ती, ही लढाई ही व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ही लढाई प्रवृत्तीच्या विरोधात आहे मित्रांनो. आणि म्हणून या लढाईत महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेचा आता अस्मितेचा विषय झाला की संतोष देशमुखच्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार. म्हणून मी जे बोलतोय, ठीक आहे मीडिया धनवान नाहीये, पण मीडियाला ट्रोल करून आज मीडियावर सगळं खापर फोडलं जाते की ह्या मीडियाने ट्रोल केलं. ते फोटो मीडियाना दाखवू नका. ते मीडियापासून दूर राहा, कॅमेऱ्यावाल्यावर बाहेर जा. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणून एक तर सर्वप्रथम असं आहे की साधू संत परंपरा यांनी ज्ञान देण्याचं काम करायचं. त्यांचा राजकारणाचा काही संबंध नाही. सर्वजण आता बघा, आमचे इंदुरीकर महाराज, त्यांना भाजपचा नेता बोलवतो कीर्तनाला, त्यांना काँग्रेसचा नेता बोलवतो कीर्तनाला, त्यांना राष्ट्रवादीचा नेता बोलवतो कीर्तनाला, अजितदादा गटाचा माणूस बोलवतो कीर्तनाला, इकडं शरद पवार गटाचा माणूस बोलवतो कीर्तनाला. प्रत्येकाच्या पक्षाच्या नेते त्यांना कीर्तनाला बोलवतात. ते कुठे राजकीय भाष्य करत नाहीत. आणि मी तर असं बघितलं की त्यांनी स्वतः इंदुरीकरांनी कुठल्याही राजकीय माणसाच्या गळ्यात कधी हार घातला. ते स्वतः हार घालून घेत नाहीत, तर ते इतरांना हार घालायचं लांब राहिलं मित्रांनो. त्यामुळे संतांनी संताच्या ठिकाणीच राहून फक्त संत ज्ञान, कारण ज्यावेळेस तुम्ही 2016 साली पंकजाताईंना तंबी दिली की पंकजाताई गडावर राजकारण आणायचं नाही, मग आता हे गडावर राजकारण रात्रीत काय शिजलं? पोहरादेवी गडांनी राठोडांना क्लीन चिट दिली, पुन्हा मंत्रिपद बहाल झालं. तसंच या महाराष्ट्रात घडणार आहे का? हे नामदेव शास्त्रींनी क्लीन चिट दिली आणि त्यांना निर्दोषत्व सिद्ध केलं आणि पुन्हा पालकमंत्री पद बहाल केलं, असं होईल का?
कारण न्याय व्यवस्था, विधानसभा, लोकसभा, संविधान, मग ह्या विधानसभेची गरज काय? जर आता महंतच निर्णय द्यायला लागले, जर सर्व हे साधू संतच जर सरकार चालवायला लागले, आणि कुठल्याही पुन्हा एखादा त्यांनी गुन्हेगार सिद्ध झालाय का नाही हे अजून पुढचा विषय आहे, पण अगोदर त्याला क्लीन चिट देऊन मोकळं व्हायचं. म्हणून संतोष देशमुखची मुलगी वैभवी देशमुखनं ते सांगितले की आधी आमचं तुम्ही ऐकून घेऊन मग विधान करायला पाहिजे होतं. पण एक लक्षात घ्या, काल कुठंही महंतांनी म्हणलेलं नाही की मी दिलगिरी व्यक्त करतो, म्हणलेलं नाही म्हणणार, ते नाही म्हणणार. या मीडियाने त्यांना मीडियावर त्यांनी दोष दिलेला आहे, आणि आमचे मीडिया पुन्हा सारखं त्यांच्या दारामध्ये पुन्हा ते घेऊन जातात. यांना प्रसिद्धी कोण देतं? मीडियाच देतं. यांना मोठं कोण करतं? मीडियाच करतं. मीडियामध्ये एवढी ताकद आहे की मीडिया एखाद्या हिरवळीवरच्या माणसाला सिंहासनावर नेऊन बसवतो आणि सिंहासनावरच्या माणसाला हिरवळीवर आणून बसवतो. एवढी ताकद या लोकशाहीच्या तिसऱ्या आधारस्तंभामध्ये, त्याचं नाव आहे मीडिया, त्याचं नाव आहे लोकशाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घटनेतला अधिकार दिलेला लोकशाहीचा. महंतांचं सुद्धा काल एक वाक्य मला जरूर पटलेलं आहे, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. त्यांनी सांगितलं की ते माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य होतं, ते माझं स्वातंत्र्य तुम्ही कसं हिरवून घेऊ शकता? होय, मी दिला पाठिंबा. काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे मीडिया? काहीच करू शकत नाही मीडिया. मित्रांनो, आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि या व्हिडिओतून कशी डबल ढोलकी वाजलेली आहे, कशी भूमिका एका रात्रीत बदललेली आहे, हे तुम्हाला त्यांच्या वाक्यातून दिसायला लागेल. आणि वारकरी संप्रदायांचं काय मत आहे, या सर्व साधू संत महंतांनी राजकारणात यावं का, यावर एका वारकरी संप्रदायातल्या एका कीर्तनकारांनी, वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत काय व्यक्त केलंय, तो व्हिडिओ आता आपण बघूया. आणि मित्रांनो, तुम्ही ठरवा की मी जे बोललोय अनावधानाने डाग पडलेत का मुद्दाम पडलेत का यामागे खंडणीचं प्रकरण आहे, का यामध्ये इलेक्शन फंडचं प्रकरण आहे, का आवादा कंपनीला मागितल्या 2 कोटीच्या खंडणीचं प्रकरण आहे. या सगळ्यांचा उलगडा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कुठंतरी हे सगळं प्रकरण दाबल्या जाऊन अजूनही शेवटपर्यंत शंका आहे की संतोष देशमुखच्या हत्यारांना शिक्षा होणार आहे का नाही. म्हणून या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनता हे सगळं पाहायला लागली, व्याकुळ झाली. म्हणून तुम्ही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा मित्रांनो. मी तुमच्या प्रत्येक कमेंट्सचा आदर करायला लागलो, मी प्रत्येक कमेंट्स वाचतो, आणि तुमच्या कमेंट्स मधून मला काहीतरी पुढची दिशा सापडते आहे, तुमच्या कमेंट्स मधून मला विषय सापडतोय. तुम्ही बिनधास्तपणे माझं नाही आवडलं सांगा, रत्नाकर दादा तुमचं चुकलं, मी माफी मागायला तयार आहे मित्रांनो. पण जर माझं सत्य असेल तर तुमच्या कमेंट जरूर लिहा आणि तुमचं मत नोंदवा की खरंच धनंजय मुंडेच्या कपड्यावर पडलेले डाग पंकजाताईंनी राजकारणाच्या गढूळ पाण्यात धुतले, आणि नामदेव शास्त्रींनी त्याला इस्त्री करून वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसच्या वाळत घातले, आणि आता त्याला स्टार्च करण्याचं काम अजितदादांनी एकनाथ शिंदे करून पुन्हा सन्मानानं पालकमंत्रीपदी विराजमान होणार. सन्माननीय माननीय मंत्री महोदय श्री धनंजय जी मुंडे साहेब. योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि चला आता व्हिडिओ पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, मी तुमच्या लक्षात येईल की माझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे. शेवटपर्यंत पाहावं लागेल. भेटूया उद्या नवीन विषयासह. कमेंट्स मात्र करा मित्रांनो, मी वाट बघतोय. मला तुमची एक कमेंट्स मला स्फूर्ती देऊन जाते, तुमची एक कमेंट. पण जरी मला कोणी ट्रोल जरी केलं तरी मी त्याला सन्मान म्हणून त्याचा स्वीकार करेल, कारण हा लोकशाहीतला अधिकार आपल्याला लोकशाहीला जपायचा आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की मीडिया हा भिकारी नाही, मीडिया अज्ञानी नाही, हे मी वारंवार सांगतोय. त्यामुळं मीडियाला किती जरी टार्गेट केलं किंवा मीडियावर खापर फोडलं, शेवटचे खापर मीडियावर फुटायला लागलेलं आहे, याचं कुठंतरी मनाला दुःख होतंय. भेटूया उद्या. पहा पुढचा व्हिडिओ. हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का, ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात.
दत्ताभाऊ आहे ते एच आय ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात, विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात. म्हणून या आडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. बोला तुम्ही. तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत असं आहे की फक्त इकडे बघून बोला करा तसंच ना चेहरा जर आपण तिकडे शास्त्रीजी आलंय काय नेमकी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्यातलं जाणून घेतलं. शास्त्रीजी इकडे बघून बोला कॅमेरा. भगवानगडाला मांडणारं ऐका, भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते, त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते अजूनही ते सांगतायत. पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत. फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे. भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे. ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे. बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. याच्या अतिरिक्त जे काय आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे. जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या. मला महत्वाचा एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मला बोलायचं आहे. शांत राहा. आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूररित्या ही हत्या झालेली आहे. याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत, या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत. तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार. तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत. त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. 1-2 शब्द वैभवी बोलेन तुम्हाला. जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेलं आहे. ताई बोल. बाबा, आज तुम्ही महंत आहेत, महाराज आहेत, गुरु आहेत आमचे. म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे. आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे. फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत. त्यांची अशी एकही अवयव नाही आहे की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघत आहेत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल
ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाचे शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये. आता सगळं चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अण्णा मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही, पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो. कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आरोपीचं कधीही समर्थन करत नाही. त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे. गडाचंच कुटुंब आहेत. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे, त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू. भगवान बाबा महाराजांनी या संदर्भात जी समजा अमानुष हत्या झाली, मारहाण झाली, जे काही इथं फोटो येतं त्याच्यावरून फक्त एक तुम्ही लक्षात घ्या की फोटो बघितल्याच्या नंतर तुमची नाही ह्यांना दाखवत नाही, मीडियाला दाखवत तुमच्याकडे सुपोर्ट करतो, तुम्ही पाहून घ्या फक्त हे, आम्ही कुणाकडेही देणार नाही. त्याच्यावरून म्हणजे ते आरोपीनं किती कसे माणूस हत्या केली हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया नंतर आम्हाला काय ते कळवा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. पण त्यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड म्हणजे मुलीच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा भक्कम पाठीमागे, केवळ पाठीमागे नाही, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं. कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे. तो
हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. रामकृष्ण हरी. काल परवा एक नामदेव महाराज शास्त्रींनी एक वक्तव्य केलं की गुन्हेगारांच्या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. हे संत महात्म्यांच्या तोंडून बोलणं, ह्यावेळी बोलणं योग्य नव्हतं. ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यावरती हमला झाला, हे जर त्या काळात तुम्ही बोलले असते, ज्या गुंडांचं, ज्या आरोपींचं तुम्ही समर्थन करता, हा विषय साधू संतांच्या तोंडून बोलण्याचा नाहीये. ज्या गडानं विखुरलेला समाज एकत्र केला, समाजाला दिशा दिली, वारकरी संप्रदायाचा विचार दिला, अशा गडाचे आपण महंत आहात. आणि एका महंताच्या तोंडून असं गुंडांचं समर्थन करणारं एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं पाठराखण करणं हे चांगलं नाही. हा देश संविधानावरती चालतो आणि कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी कायद्यानं जे काही होईल ते त्या ठिकाणी आरोपींच्या बाबतीत होईल. परंतु जर वारकरी संप्रदायातील व्यक्ती, महान व्यक्ती जर असं त्या ठिकाणी वक्तव्य करायला लागले तर नक्कीच या ग्रामस्थांचा, वारकऱ्यांचा संत महात्मावरील विश्वास उठल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.